विश्वास दळवी यांना. चला पंच जा आपण मैदानाच्या आतमध्ये, कारण की खेळाडू पोहोचलेत आणि आपण देखील जायचंय मैदानाच्या आतमध्ये लगेच. मॅन ऑफ द मॅच देऊन टाकायचे आपण, कारण की सामना देखील सुरू होणार आहे. यस विश्वास दळवी ठरलेत या सामन्याचे सामनावीर. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आणि त्यांनी देतो आपण हे टी शर्ट, त्याचबरोबर सनग्लासेस. आणि लगेच नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत आणि सामना जसा सुरू होईल येथील मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ डोंबिवली, घारिवलीचा गोड आवाज, आमचे परम मित्र, आमचे अत्यंत जिवलक आणि जवळचे मित्र रोशनजी संते सर आणि मॅन फ्रॉम पनवेल सिद्धेजी गायकवाड. थँक्यू सो मच. धन्यवाद. सोनू सरांचा आवाज आणि विश्वास सरांचा आवाज आपण ऐकलात मित्रांनो. तो मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहता शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व तिसरा आणि दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसातली पहिली सेमी फायनल आपल्या भेटीला येते. पंचांचा इशारा आलाय, सामन्याला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला समोरच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वार मात्र एकच धाव. आदरणीय अश्विनजी गांधी साहेब यांचा पर्स त्याने चुकून कोणाकडे दिलाय त्यांच्या लक्षात नाहीये. मात्र मित्रांनो कोणाकडे जर पर्स असेल तर त्यांनी प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून इथे सुपूर्द करायचंय. प्लीज जर कोणाकडे असेल तर आणून द्या, प्रामाणिकपणे आणून द्यायचं आहे, कारण की महत्वाचे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये आहेत. यावेळी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका क्षेत्ररक्षक येत आहेत. क्या बात आहे, कार्बन कमाल कॅच पकडलीये, फलंदाज झालाय बाद. महत्वाचा सामना सुरू आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये अभिजित फेल होतोय. चला राजूदा समोरची गर्दी कमी करायची. अर्जुनदा दादा, हो अर्जुनदा थोडी गर्दी कमी करा समोरची प्लीज. तर न्यू बॅट्समन येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती, आपण पाहू शकाल एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीम कडून. बघा जी समोर स्क्रीन आहे, समोर जो बॅनर आहे तिथून प्रेक्षकांना विनंती असेल उठायचं आहे. समोर जे प्रेक्षक आहेत पडद्याच्या बाहेर आपण जायचं आहे, विनंती असेल. समोर जे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळता टीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित, चांगले क्षेत्ररक्षण. माझा आवाज जर त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल नक्की. समोर जे प्रेक्षक आहे, स्क्रीन आहे बघा, समोर स्क्रीन आहे आणि त्याच्या समोर प्रेक्षक आहेत, उभे राहिलेले आहेत. काही प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांना विनंती असेल आपण तिथून उठायचं आहे. थँक्यू सो मच. नक्कीच मित्रांनो आपल्यासाठी स्पर्धा आहे, सो आपण थोडं सहकार्य करायचंय. पुढचा बॉल समोरच्या दिशेला आणि येथे मात्र काय पाहतोय, लोण्याचा गोळा सोडलाय. कारण आपण पाहिलं ती मोठी विकेट असती, मात्र येथे चुका घडल्या आणि पंच आपण पाहताय सिद्धूजी गुरव सर. काय ऍक्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच मित्रांनो आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून जर पाहू शकतो एक अनोखी शैली सरांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. ज्याप्रमाणे सिद्धेश गायकवाड सर ओला साबण हातातून निसटावा त्याचप्रमाणे हा झेल निसटलेला आहे. नक्कीच सर चांगली उपमा दिलीत ओल्या साबणाची. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहताय रनवे मध्ये बिघाड झालाय, मृत घोषित केला अर्थात डेथ बॉल आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो आपण पाहताय आता जोडलेला प्रेक्षक वर्ग आणि
आजूबाजूला जो प्रेक्षक वर्ग त्यांच्या मैदान तो चालू असलेला सामना, एका बाजूला संघ आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि त्यांचे विपक्ष आहे JBCC भातळी. येथे मात्र बैठक पाहायला मिळाली, ऑन साइडला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मित्रांनो, हे असते कमिटमेंट, हे असतं क्रिकेटवरचं प्रेम. आणि आपल्याला माहिती आहे संघ आता मात्र वेगळ्या स्तरावरती आहे. या स्पर्धेमध्ये जर जीवित राहायचं असेल ना तर अशाच प्रकारचा खेळ, अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल आणि ते तिथे केलं जाते. सर काय वाटतं, सेमीफायनलला पहिली आहे, दडपण असेल का? अस्तित्वाची लढाई सुरू आहे, दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली, कारण की बक्षीस पात्र हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि एका ट्रॉफीचा हकदार होईल. त्यासाठी हा सामना सुरू आहे. त्यामुळे दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. नक्की सर, अस्तित्व टिकवायचं असेल तर आता मात्र आपल्याकडे असलेली क्षमता, प्रतिभा याच्या जोरावरती मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागणार आहे. पुढचा बॉल अकुटप्याचा ऑन साइडला खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वार मात्र एकच धाव, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एक षटकाखेर एका गडाच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहताय समाप्त झाला. आता 6 चेंडूंचा नक्कीच खेळ पाहायला मिळाला. धावफलक धावा लागल्या तर 5 आणि एक गडी मात्र माघारी परतलात. अर्थात आपण पाहताय राजेंद्र मैदानाच्या बाहेर गेले, स्वतः कर्णधार दिशा दर्शक मात्र मैदानाच्या बाहेर गेले. चला मित्रांनो, वेळ खूप कमी आहे. आज मात्र वेळेचा मान सन्मान आपल्याला करायचा आहे. आजच नाही, आयुष्यामध्ये कधी कोणताही खेळ करा, कोणताही काही सिच्युएशन असेल त्यावेळी मात्र वेळेचा मित्रांनो सन्मान करा. आणि ज्याने ज्याने आयुष्यामध्ये वेळेचा मान सन्मान केलाय ना तो आयुष्य सक्सेस झालाय. हे सूत्र मात्र नक्कीच आपला नक्कीच मनाशी बांधून ठेवा आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करा. त्याला अजूनही आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर मात्र आपला प्राइज सेरेमनी सारखा एक भव्य दिवस हा एक 16 सुद्धा इथे पार पाडायचा आहे. सो विनंती असेल आपण थोडं फास्ट खेळायचं आहे. नक्कीच सोनू बांगर आपल्या कॉम्बॉक्स मध्ये 2 दिवस आहेत आणि पालेगाव म्हटलं तर पालेगाव महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशी एकमेव स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपयांचं पारितोषिक असतं, परंतु मॅन ऑफ द सिरीज साठी 3.5 लाखांची बाईक असते. रॉयल एनफिल्ड बुलेट गेली 5 वर्षे आपण ती स्पर्धा पाहतोय. गतवर्षी तर 2 बैल त्यांनी दिले होते आणि एक बुलेट देखील दिली होती. आणि या वर्षी नक्कीच रॉयल एनफिल्डचा मानकरी राहुल पाटील दहिसर झालाय. यावेळेस लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा नशिबाचा चौकार एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीम साठी. नक्कीच सर, बॅटची नक्की लिडिंग गेज घेतली आणि या नशिबाच्या 4 धावा मात्र इथं धावफलकावरती ऍड झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 आकड्यावरती. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा माध्यमातून येणं त्यापेक्षा धावा येणं हे मात्र महत्वाचं असणार आहे. तर दोन्ही संघ इथे मात्र बलाढ्य आहेत. पुढचा बॉल राकेश कांबळे, इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट. मगाशी मी म्हणालो की मित्रांनो आता टेनिस क्रिकेटला एक वेगळं वळण आलंय. आता आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं संस्कारांच्या फटक्यावरती अधिकचा भर न देता इथे मात्र आविष्कारांच्या फटक्यावरती अधिकचा भर प्रथम बॅटिंग करता सिद्धेश थोडस थांबवतोय. राकेश गोलंदाज आहेत आणि राकेशसाठी दुर्वा क्रिएशनचे सर्व अनिल दादा पाटील कडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. स्विच हिट इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर STGPL चौकार येतोय. या 4 धावेने मात्र नक्कीच आपण पाहिलं मित्रांनो पागील चेंडूवरती कुठेतरी असफल झालेत. मात्र आपलं सातत्य मैदानाच्या आतमध्ये टिकून ठेवलं आणि पुढच्या चेंडूवरती मात्र इथे 4 धावा जमा केल्यात. फलंदाज आपण पाहताय अभिच्या बॅट मधून आल्या त्या 4 धावा. या 4 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1/13 आकड्यावरती. पहिली सेमीफायनल, पहिल्या उपांत्य लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला मित्रांनो थोडं फास्ट घ्यायचं आपण. पुण्याचा बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहताय जय भीम क्रिकेटला भातळी संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अर्थात राकेश कांबळे बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुलटॉस बॉल त्याला ऑन साइडला खालून गेला. मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील
त्याद्वारे मात्र एकच धाव, एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एका धावेने मात्र स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 आकड्यावरती. सर काय वाटतं, 14 धावा झाल्यात, एक गडी नक्कीच माघारी परतलाय. पहिली सेमीफायनल आहे. नक्कीच खूप चांगली सुरुवात मी तर म्हणेन, कारण की संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावं बनवणं थोडंसं कठीण जातं, परंतु या कठीण परिस्थितीवरती मात करून चांगली सुरुवात. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, याआधी नक्कीच सफलता प्राप्त झाली होती. स्विच हिट म्हटलं तर सोनू बांगर दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं, लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो ताली नाही तो गाली. आणि आता मात्र नक्कीच सफलता तो प्राप्त करू शकला नाहीये. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 15. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल येथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय खणखणीत, शानदार, रुबाबदार, दर्जेदार षटकार. बघा नक्कीच या ठिकाणी आपण शुभ सन्मान देखील करतोय. सिद्धेश गायकवाड आणि रोशन संदे थोडस आपल्याला थांबवतोय, कारण की मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय किशोरजी चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित, साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी ब्रँडेड शूज या ठिकाणी आम्हाला लाभले गेलेत. सन्माननीय आदरणीय किशोरजी चौगुले साहेबांचा आपण मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान करणार आहोत. कुमारजी शेळके साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभास्ते आपण किशोरजी चौगुले साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत, कारण की त्यांच्याच माध्यमातून रोशन उत्कृष्ट गोलंदाजासाठी ब्रँडेड शूज त्या ठिकाणी देण्यात आले त्या स्पर्धेमध्ये. आणि किशोरजी चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. 20 फटक्या चांगल्या डीप मध्ये फिल्डर स्क्रीन समोर, क्या बात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी, ऑन द स्टंप फेकी आणि त्याच्यावरती मिळतील या धावा 2. क्या बात आहे. अनोखी शैली आपण पाहतोय पंचांची. आणि कुमारजी शेलके जे सोनू बांगर तुमच्या माहितीसाठी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत. कुमारदादा शेलके आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. ऑन साइडला, into the slot and out of the plot, mid wicket, सीमारेषेच्या बाहेर, long big way, mighty huge maximum, it's out of the park, big षटकार. थँक्यू. तर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था ज्यांनी करून दिली, पुण्याचं काम ज्याला आपण म्हटलं जातं, जल हे तो कल आहे, आणि नक्कीच जी पाण्याची व्यवस्था आम्हाला करून दिली आमचे किरणजी शिंदे यांचा देखील व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. किरण शिंदे आपण कुठे असतील तर या आपण आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. तसेच मित्रांनो अभि यांच्याकडून मात्र एक ऑफर असणार आहे अभि आणि रोहित साठी. प्रत्येक षटकाला इथे मात्र अभि यांच्याकडून आपण पाहिलं गेलं तर अक्षय चौगुले यांच्याकडून प्रत्येक षटकाने 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पुढचा बॉल इथे मात्र समोरच्या दिशेला खेळून काढलाय. 2 फिल्डरच्या मधून गॅप मोठा नाही, धावांचा तोटा, धावा मिळतात 4, चेंडू होतोय फरार. आणि ज्यांच्या माध्यमातून नक्कीच अंडर 23 साठी जो सामना झाला होता आणि त्या सामन्यासाठी नक्कीच विजेते संघाला चषक आणि त्याचबरोबर सामनावीरसाठी नक्कीच खूप चांगली ट्रॉफी आपण काल पाहिली होती, ती आम्हाला मिळाली होती सन्माननीय उत्तमजी आलेकर साहेबांच्या माध्यमातून. आणि त्यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी करूया आमच्या स्पर्धेमध्ये.
जे मान्यवर उपस्थित असतील त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि उपस्थित नसतील तर त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार देखील व्यक्त करतोय. त्याचबरोबर सागर कळेंत्रे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. काय खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आहेत कोण? रोहितने मात्र सांगितलंय मी आलो, मी पाहिलं, मी लढलो आणि जिंकलंय सगळं सारं. आणि काय जिंकलंय? येथे आलेल्या सगळ्या शाहूकरांचं प्रेम येथे मात्र जिंकलंय. बॅटर आहे वन अँड ओनली रोहित पाटील. मैदानाच्या आतमध्ये आगोगतोय. धावसंख्या झाली ती अर्थात 39 आकड्यावरती. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात एक्सचेंज स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. बॅटची इनरेज घेतली त्यानंतर चेंडू शरीरावरती आदळला आणि इथेच मात्र एक धाव पूर्ण केली. एका धावेने धावपळ पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 40 आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती आहेत आणि टॉस जिंकून सिद्धेश सर बॅटिंग स्वीकारली होती. एक धाडसी निर्णय घेतला होता आणि तो निर्णय सार्थक ठरवलाय. ज्या अनुषंगाने बॅटिंग केली आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. तिसरे षटक सुरू आहे आणि एक चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेटला. फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अभिजितचा खेळ लागतोय. हा दुसरा मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचंय. एक्सचेंज स्पोर्ट्स आपल्याला खरंच हा शेवटचा कॉल असेल कारण प्रत्येक इनिंग मध्ये आपला बॅटर मैदानाच्या आतमध्ये अधिकचा वेळ घेतोय. सो विनंती असेल आता मात्र पुन्हा एकदा आपण अक्षय चौगले यांच्याकडे पुन्हा एकदा ऑफर असेल दोन्ही बॅटरसाठी अर्थात प्रणव कलंत्रे आणि रोहित पाटील. आपण प्रत्येक षटकार मारा आणि प्रत्येक षटकाने 100 रुपयाचा पारितोषिक असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल झालेत. इन ॲट नंबर 4चा खेळाडू प्रणव कलंत्रे कोपर्डे गावचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दोन्ही कोपर्ड्याचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. अभि सर आम्ही यांना ओळखतो. यांचा खेळ आम्ही पाहिलाय. यांचं गाव कोणतं आहे, यांचं नाव काय आणि यांचा खेळ काय हे आम्ही जवळून पाहिलंय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर गोलंदाज प्रवीण आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक. सर काय सांगाल? 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 40 धावा धाबळकोटी लागल्यात. आता मात्र शेवटचे षटक आहे. नक्कीच खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली. प्रति षटकामागे 13.33च्या सरासरीने या धावा बनवलेल्या आहेत. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साईडला एक शानदार दर्जेदार फटका. येत आहेत 6वा षटकार. फटका सजवलाय. आज मात्र खऱ्या अर्थानं एक विशिष्ट कालावधीनंतर प्रत्येक आपण पाहता रोहित पाटील यांची मात्र बॅट तलपली आहे. रोहितने संकेत सांगून दिलाय हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता है. जीवन के करोड़ों पर युद्ध तो बहुत होते लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. आणि सिकंदर सारखा रोल ती भूमिका मैदानाच्या आतमध्ये भूषवतायत. नाव आहे अर्थात रोहित पाटील. तिथे एक बॉल आहे बघा. ते जे पाणी आपण ठेवलेत ना त्याच्या आतमध्ये एक बॉल आहे. विकी सर तिथे चेंडू आहे बघा. चेंडू आहे बघा प्लीज. बघा डगआउट मधून कोणी आवाज देऊ नका ही विनंती आहे आयोजकांकडून.
मित्रांनो एक स्पर्धा आहे, एक मानाची स्पर्धा आहे, स्पर्धेला एक महत्व आहे, त्यामुळे अधिकचा कोणत्या प्रकारची गडबड आपण करायची नाहीये. इथे रोहित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहताय, प्रत्येक चेंडूवरती ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 46 आकड्यावरती. 46 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 4 इथे आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहताय बाद इथे होताना पाहायला मिळतंय. रोहित पाटील नावाचं वादळ मात्र मैदानाच्या बाहेर येत आहेत. चला ऑनफिल्ड पंच 16 मिनिटांचा अवधी मात्र इथे पूर्ण झालाय. एक खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे आणि बॅटरना विनंती जर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखवलं प्लीज. आपल्याला एक मित्रत्वाची बंधुत्वाची विनंती आहे मित्रांनो, प्लीज थोडं कोऑपरेट करा. हवा धापळकावरती लागल्यात. 3 गडी माघारी परतलेत. एका बाजूला आपण पाहताय अभि, राजेंद्र आणि रोहित हे मात्र माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नाव आहे अजय. अजय आणि प्रणव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर, बॉलिंग मार्कवर गोलंदाज प्रवीण. सर टाइम झालेला, प्लीज एक खेळाडू आपण आतमध्ये घ्यायचंय, वेळ झालेला सर. सर 16 मिनिटांचा अवधी पूर्ण झाला. एक खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा. मित्रांनो आमच्या वेळेवरती बारीक नक्षा आहे, आपण कोणत्या प्रकारची इथे अपील करू नका प्लीज, विनंती असेल आपल्याला. नक्कीच बॅट्समनला देखील सूचना असेल, आपण देखील एकत्र येऊ नका वारंवार, तो देखील टाइम जोडला जातोय. त्यामुळे विकी सर आपण देखील लक्ष द्यायचं आहे, कारण की यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत आणि ते 2 सामने सूर्याच्या प्रकाशामध्ये झाले पाहिजेत. हाच प्रयत्न आहे आयोजकांचा देखील. चला विनंती असेल बॅटरला आपण मध्ये कोणत्या प्रकारची ग्रुप मीटिंग करायची नाहीये. पुढचा बॉल आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एसटीएसच्या मागे जातोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? विकेट, आत्महत्या. 1 मोर विकेट डाऊन. अजय मैदानाच्या बाहेर. डीजे आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर या 2 टीम मध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. नक्कीच सर इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणे अनिवार्य असणार आहे. सो ज्या संघाच्या कर्णधाराला कॉल केलाय त्याने त्वरित व्यासपीठाकडे यायचं. कोणत्या प्रकारचा वेळ इथे आपण घ्यायचा नाहीये ही आपल्याला एक कळकळीची विनंती असेल. सो मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विकास रणवरे, एक अनुभवाची बँक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आणि आता मात्र जे 2 सामने होतील त्यामध्ये विनंती असेल डगआउट मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने बसू नका ही विनंती आहे. जे 2 सामने होतील यस खाली बसायचंय. यस जेव्हा सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करण्यासाठी येतील ते म्हणजे जेबीसीसी भातळी या टीमला ही सूचना असेल की यापुढील जे सामने होतील त्या संघांना सूचना असेल आयोजकांच्या वतीने की आता आपण डगआउट मध्ये नका बसू, खुर्च्या घेऊन खाली या जेणेकरून आपला वेळ वाचेल. नक्कीच सर आपण काय पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ज्या पावलाने विकास मैदानाच्या आतमध्ये आले ना त्याच पावलाने विकास मात्र मैदानाच्या माघारी येत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खेळाडू क्रमांक 7 राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो पहिली सेमीफायनल पहिली उपांत्य लढत आपण पाहता. एका बाजूला संघ आहे जेबीसीसी भाततळे आणि त्यांच्या विपक्ष संघ खेळतोय अर्थात एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. मित्रांनो आपण पाहिलं की तो नाणेफेक करतात नशिबाचा कौल नक्की जिंकला तो एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या संघानं आणि एक धाडसी निर्णय घेतलाय प्रथम फलंदाजी करण्याचा. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एल्लोर या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. ऑन साइड लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहेत
त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. रोहित शर्मा स्टँड मध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. नक्कीच या 4 धावा 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. इथे मात्र आपण पाहिलं तर सोयीतून धागा काढावा ना अशाच प्रकारचा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय. या 4 धावेने मात्र अर्धशतक मात्र पूर्ण झालंय. सांघिक अर्धशतक. 50 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 5 गडी मात्र माघारी परतलेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. फाईन लेगच्या दिशेला खेळलाय. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार विजय. बहुत आहे. चला आपण टॉस करूया. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि प्रियांका 11 ऐनवाडी या 2 टीम मध्ये सेकंड सेमीफायनल आणि व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय खजिनदार अनिल दादा पाटील यांना विनंती असेल दादा आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. भगवानजी कांबळे यांना विनंती असेल. एक लेजंड क्रिकेटर आहेत आणि भगवान कांबळे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजेच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एल्लोर या टीमने. अनिलभाई पाटील पुरस्कृत संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रियांका 11 ऐनवाडी फिल्डिंग स्वीकारली आहे. एल्लोर या टीमने या पुढीलच्या मॅच मध्ये सामना असेल 4 षटकांचा. 57 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. JBCC भातळी या टीमला विनंती असेल भातळी या संघाला की आपण बॅट्समन पाठवायचे आहेत. भातळी संघ खालीच बसा तुम्ही. भातळी संघ खालीच बसायचं. आपण खालीच बसा. वरती नका. आता डगआउट मध्ये नका बसू. खाली बसा तुम्ही. भातळी संघ भातळी माझा आवाज येतोय का? भातळी संघ खाली बसा तुम्ही जेणेकरून आपला वेळ वाचेल. खाली समोर बसा. नाही स्टेप आहेत तिथे नक्कीच. चला आणि बॅट्समन देखील पाठवा विनंती असेल. पडद्याच्या आतमध्ये जेवढे खेळाडू बसलेले आहेत प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती असेल पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे. कळकळीची विनंती आहे आयोजकांच्या वतीने की आपण पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे. प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल. जाऊ मैदानाच्या आतमध्ये 57 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहताय JBCC भातळी संघाची चालवेडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला आहे जहीर आणि एका बाजूला आहे युवराज. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 57 धावांचं बोलणं मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बॅक टू बॅक येतोय STGPL चौकार.
थँक्यू सो मच. पडद्याच्या पाठीमागे जायचं आहे. बघा आयोजकांकडून सूचना येते, सर्वांना विनंती असेल आपण सहकार्य करायचं आहे. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळत आहेत क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला राजेंद्र आणि इथे हा डॉट बॉल. दोन चेंडू आपण पाहिलेत, दोन्ही चेंडूवरती मोठे फटके आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव येथे मात्र पाहायला मिळत नाहीये. 3 चेंडू आणि 8 धावा, 10 फलकती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला पाहताय गोलंदाज आबियाच्या माध्यमातून. पुढचा बॉल मिस का चेंडू हवेमध्ये, फिल्डर डाऊन द बॉल, स्वतः गोलंदाज, कोणती चुकी होत नाही. मोठा धक्का, मोठा हादरा जाहीर मैदानाच्या येतात बाहेर. थँक्यू सो मच. एक मोठी विकेट पाहता आपण. जहीर मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. काय फटका सजवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये. आपण पाहता राकेशच्या बॅट मधून येतोय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती या 4 धावा. 4 धावेने मात्र आपण पाहतो रिप्ले मध्ये पाहू शकता पूर्ण क्रीजचा वापर केला. आपण पाहिलं गेलं तर बॅकफुटला गेले, बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये हा फटका फेकून दिलाय 4 धाव्यांसाठी. या 4 धावेने मात्र धाव पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मात्र पंचांकडे पाहिला गेला. पंच मात्र तटस्थ आहेत, कोणत्या प्रकारची हालचाल पंचांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि इथे मात्र पंचांनी लेट पण थेट निर्णय दिलाय. व्हाईट बॉल रो घेतलाय का? ओके. पंचांचा रिव्ह्यू आहे, कारण की व्हाईट चेंडूसाठी संघांकडे रिव्ह्यू नाहीये, परंतु पंचांना थोडस डाऊटफुल आहे, त्यामुळे पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि यस, व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल येतोय, आम्ही चेक केलेला आहे आणि हा व्हाईट बॉल आहे. नक्कीच सर, आपण पाहताय कालच्या दिवसापासून UTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून नक्कीच चांगलं का आपण पाहताय थेट प्रेक्षेपण आपण पाहताय. प्रत्येक स्पर्धेवर त्यांची करडी नजर इथे पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून मात्र निर्णय सोपे घ्यायला आपल्याला मदत केली जाते. नक्कीच कौतुक असेल UTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीचं. जाऊ मैदानाच्या आतमध्ये एक अवांतर धाव, या अवांतर धावेने मात्र धाव पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 आकड्यावरती. 1 गडी बाद, 13 धावा, 57 धावांचं लक्ष आहे. पंचा माफ करा. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू विरकावून गेलाय, चेंडू जातो सीमारेषेची घ्यायला भेट, धावा मिळतील थेट 4. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. धावसंख्या आहे 17. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 57 धाव बनवायच्या आहेत. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 40 धावांची अजूनही गरज आहे. अ 57 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि पहिल्या षटकामध्ये आले 17 धावा आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. 40 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. राहुल येत आहेत गोलंदाजी मार्क वरती, पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. ऑफ्टरचा फटका डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा.
येस येस सर नक्की सांगेन तो सेमीफायनल आहे दबाव असतो का आणि तो दबाव इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये 57 धावांचं लक्ष आहे सर फिल्डिंग करणारा संघ याच्यावरती अंकुश लावेल का काय वाटतं आपल्याला नक्की सुरुवात तर खूप चांगली केली आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये कारण की 14.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि नक्कीच त्या बनवल्या जातील काय सुद्धा पाहावं लागेल पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढलाय एक धाव तर नक्कीच पूर्ण केली गेली दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मात्र नाहीये दुसरीचा इथे धाडस मानस दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केला जात नाहीये एकच धाव धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार धावसंख्या झाली ती अर्थात 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात पुढचा बॉल सुरेख चेंडू इथे मात्र पंचांकडे पाहिलं गेले पंचाने ते मात्र कवायत केली आहे आणि इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय इथे गोलंदाज राहुल यांना मात्र दंडित केले आणि एक अवांतर धावफलकामध्ये मात्र ऍड होताना पाहायला मिळते 24 धावा धावफलकावरती लागल्यात 57 धावांचं लक्ष आहे 24 बनल्यात अजूनही आपल्याला खूप सारा पल्ला गाठायचा आहे आणि तो गाठला जाईल का की मध्ये अडथळे निर्माण केले जातील हे सुद्धा पाहावं लागणार आहे पुढचा बॉल सुंदर चेंडू तेवढं सुंदर सत्यक्षणाला फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळालं 24 धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो आपण जर रिक्वायरमेंटकडे जर लक्ष टाकलं तर 14.14च्या सरासरीने मात्र धावा करायच्या सर काय वाटतं शक्य आहे का इथे मात्र ते शक्य होण्याचा जो मार्ग आहे त्यात मात्र अडथळे निर्माण केले जातील नक्कीच क्रिकेटमध्ये अशी कोणतीही गोष्ट नाहीये जी अशक्य आहे शक्य करावी लागेल परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल यावेळेस लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल धावसंख्या 1 ने पुढे जाईल 25 जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे नक्कीच सर आपण म्हणालात कष्ट करावे लागतील आणि ते करावे लागणार आहेत कारण हे संघर्षाचं मैदान आहे इथे मित्रांनो इथं काही मिळणार नाही इथे कष्ट मेहनत इथे मात्र प्रामाणिकपणे करावे लागेल या स्पर्धेत जर आपल्याला जीवित राहायचं असेल ना या स्पर्धेच्या शेवटापर्यंत आपल्याला जायचं असेल तर मात्र आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असणार आहे पुढचा बॉल गोलंदाज राहुल यांच्या माध्यमातून पुढचा बॉल इथे मात्र काय घडलंय पंचांना पुन्हा एकदा कवायत करायला भाग पाडलाय पुन्हा एकदा येतोय हा अवांतर चेंडू नक्कीच मेहनत जिद्द आणि चिकाटी या 3 गोष्टी तुमच्या अंगी असाव्या लागतात बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोर वरती मिळतील धावसंख्या 1 ने पुढे जाईल 26 धावा धावफलकावरती आहेत 31 धावांची अजूनही गरज आहे नक्कीच सर या गोष्टी आपल्याकडे असाव्या लागतात बाकी सगळं प्ले स्टोर वरती मिळतच फक्त या ज्या गोष्टी आहेत ना त्यासाठी आपल्याला सुद्धा मेहनत घ्यावी लागते आणि ते मेहनत घेत आहेत का हे सुद्धा पाहावं लागेल पुढचा बॉल येथे मात्र फटाफटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये यस षटकार आहे पंच कारण की संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आहे एल्लूर संघ तिथे उपस्थित आहे आणि त्यांनी सांगितलंय की या 6 धावा षटकार असेल अमोलजी पिंपळे यांच्या माध्यमातून मात्र चांगले एफर्ट पाहायला मिळाले मात्र 6 धावा काय वाचू शकल्या नाहीयेत या 6 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय वधारलंय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 आकड्यावरती 25 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली या षटकार आहे पंच षटकार आहे पुन्हा एकदा लॉफ केलाय क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑन सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय फलंदाज झालाय बाद
आणि 25 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. राजेंद्र रणवरे येत आहेत. स्वतः संघ मालक आहे, संघ नायक देखील आहे आणि फार मोठी जिम्मेदारी आहे, फार मोठी जबाबदारी आहे राजेंद्र यांच्या खांद्यावरती या सामन्याची. कारण की हे तिसरं षटक अतिशय महत्वाचं हे षटक आहे. कारण की हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब आहे. कारण की जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल JBCC भाततळी संघ. आणि हे जर षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या मॅच मध्ये कमबॅक करेल एक्स्ट्रीम स्पोर्ट्स हा संघ. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. भाततळी या टीमने गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला, व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस आणि आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या JBCC भाततळी या टीम वरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीम साठी. हाफ ट्रॅकर हा चेंडू बॅकफुटला गेले आणि स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत संघ नायक आणि संघ मालक. या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू येत्या डॉट येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर टॉप एज शॉर्ट फाईनली क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज राकेशचा खेळ लागतोय. अजून एक धक्का JBCC भाततळी या टीमला. राकेश कांबळे मैदानाच्या बाहेर येत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झाल्यात त्या अजय कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 बॉल 25 ची गरज. पुढचा बॉल आडव्या बॅटने उडवलाय ऑन साईडला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. साधावा षटकार. मच सिद्धेश सर. पाहिलं गेलं तर अजयच्या बॅट मधून विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा हा षटकार येतोय. नक्कीच सर, अजयच्या बॅट मधून हा विजयी फटका आपल्याला किती येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहावं लागेल. पुढचा बॉल इथे मात्र बंद 8 वेगामध्ये चेंडू हाताळला गेलाय. थेट घेतला यष्टी रक्षकाचा वेध. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो. येणारा प्रत्येक डॉट बॉल येथे मध्ये सामन्याचे चित्र थोडं वेगळं होताना पाहायला मिळत आहे. आता मात्र येणारे चेंडू असणारे ते 7 आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 19 धाव बनवायचे आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 17. या मॅच मध्ये चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील आणि फक्त 1.5 मिनिटांचा वेळ आहे या 6 चेंडूंसाठी. चला मिनिटाचं थोडं फास्ट घ्यायचं आहे. शेवटचा अंतिम षटक अर्थात 6 बॉल आणि 17 ची गरज आहे. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर 57 धावांचं लक्ष होतं. ते लक्षाचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं गेलं जहीर, त्यानंतर युवराज आणि त्यानंतर राकेश मैदानाच्या बाहेर गेलेत. आता मात्र जबाबदारी घेतली. एका बाजूला आहेत अभि आणि एका बाजूला आहेत अजय. 6 बॉल 17 ची गरज. सर काय वाटतं, 6 चेंडू आणि 17 धावा, सामना कोणाच्या बाजूने जाईल? नक्कीच क्रिकेट आहे. जो संघ इथून चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. नक्कीच 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना आपण देऊया. सर्व जे लाडके प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची
गरज आहे या मॅच मध्ये. पहिला चेंडू ड्राईव्ह करताय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे डीप मधून, फिल्डर येतील, गॅप भरपूर मोठी, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार येतोय आणि दमदार सुरुवात केली आहे या अंतिम षटकाची. 6 चेंडू बनवायचे होते, धावा 17 आणि पहिल्याच चेंडूवरती येतोय हा चौकार. 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे सर. आता मात्र 5 बॉल 13ची गरज. पुन्हा एकदा फटका चांगला डीप मध्ये, फिल्डर नेट टिपलाय, झेल, फलंदाज झालाय फेल, लागतोय अजून एक धक्का. टाइम अप. फिल्डर एक एक्स्ट्रा घ्यायचा आहे 30 सर्कल मध्ये. आणि आता मध्ये समीकरण आहे येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 13 धावांची गरज आहे. चला एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे. वेळ पूर्ण झाला मित्रांनो. 16 मिनिटांचा अवधी दिला, एक विशिष्ट वेळ आपल्याला दिली आहे आणि ते वेळेमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचे आहेत. अन्यथा आपल्याला एक खेळाडू या 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागतो आणि तो आता मात्र घ्यावा लागणार आहे. आणि आता सामन्यात जर आपण नजर टाकली तर येणारे चेंडू असणारे ते 4 आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 13ची गरज. मित्रांनो सामना आवडला असेल ना, एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. एक पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. एका बाजूला संघ आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स, एका बाजूला संघ आहे JBCC भातळी. 4 बॉल 13ची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडू शिल्लक आहेत, 13 धावांची गरज या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. फलंदाज विजय येत आहेत, नावातच विजय आहे. विजय मिळवून देईल का? लाईन 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 पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. प्रेशर ऑन द बॅट्समन, प्रेशर ऑन द बॉलर. जो संघ जो खेळाडू इथून चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी कंपल्सरी 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस ड्राईव्ह केलं डीप मध्ये, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 47 47 धावा धावफलकावरती. 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. एक रन शॉट आहे, चेक करायचंय का? शॉर्ट रनचा रिव्ह्यू नाही मिळणार आहे. ऑनफिल्ड जो कॉल असेल 2 धावा कंप्लीट. यस, 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. प्रत्येक धावेला फार मोठी किंमत आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑन द टॉस खेळतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि केली थोडीशी चूक. बॅकअप साठी फिल्डर येतील. 2 धाव पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. या मॅच मध्ये ट्विस्ट. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. JBCC भातळी आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये अस्तित्वाची ही लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ दाखल होईल अंतिम फेरीमध्ये. दोन चेंडू आणि 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी शुभेच्छा. दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है.
इथून जो संघ या 2 चेंडूंवरती चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. फुलटॉस, या फुलटॉस चेंडूवरती फायदा घेऊ शकला नाहीये आणि फलंदाज झाल्या बाद ही गोल्डन विकेट मिळवली. आणि आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. काय सर मॅच होती आणि कुठे आली आहे. नक्कीच 2 चेंडू आणि 8 धावांची गरज होती. ते मात्र पाहते एक्सेल स्पोर्ट्स संघाने मात्र आपला सगळा मात्र पणा लावलाय आणि येथे मात्र सामना आपल्याकडे आणलाय. नेहमी म्हणतात ना की आयुष्य हे रणांगण आहे. जिंकायचं तर लढावं लागेल. स्वप्नांच्या पाठी धावत कष्टात जगावं लागेल. दररोज नवा सूर्य तुझ्या आयुष्यात उगवेल. तू पुढे जात राहा, एक दिवस यश तुझ्या पुढेही झुकेल. आणि तेच करण्याचं काम इथे आपण पाहताय एक्सेल स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केले गेले. इथे मात्र प्रयत्न केले गेले आणि प्रयत्न मात्र सफल होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. सामना होतोय फिनिश आणि थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा हा पहिला संघ ठरलाय. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 मधील राजेंद्र रणवरे पुरस्कृत एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. अभिनंदन राजेंद्र. विनंती असेल एल्लूर या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे, जास्त वेळ होतोय. संदीपजी चाळके सर आपण देखील त्यांना सांगायचं आहे कारण की संघटना आहे आणि अध्यक्ष साहेब आहेत